लबाडी आणि खोटेपणा हा हिच्या रक्तातच आहे. ओ मामी, आपण काय बी बोलायचं नाही हा. ए चिपट्या, तुझं काय रे? का तुला पण आता दृष्टांत वगैरे दिलाय? मला नाही दिसलं, पण पुरी बोलते आहे ना तेच खरं आहे. इथे चौथऱ्याखाली तुम्हीच दागिने लपवले आहेत ना. आता भुयारात कुठून जायचं ना ते सांगा बस. म्हणजे भुयार अजून ठाऊकच नाहीये, मग मला अजून डाव फिरवता येईल. काय मनोरमा ताई, आज अचानक आम्हा दोघांना असं बोलवून घेतलं, काय विशेष? दिगंबरराव लग्नाला तयार झाले असतील, हो ना? दिगंबरने अजून होकार दिलेला नाहीये. रमाई माझं नाव परक्या माणसासारखं का घेते? मी तिचा दिगू आहे, दिगंबर काय? नाही म्हणजे दिगंबर त्याच्या रमाईच्या शब्दाबाहेर नाही अशा वल्गना मी करत होते. पण माझ्याच मुलाने मला माझी जागा दाखवली. रमाई? पण दिगंबरला तुम्ही त्या बाबतीत दोष देऊ नका. लेकराची मनस्थिती ठीक नाहीये आणि म्हणूनच त्याच्या वतीने मी तुमची क्षमा मागते. तुमची क्षमा मागायची आहे म्हणूनच मी तुम्हाला घरी बोलावलंय. तुमच्या पायावर नाक घासून मला क्षमा मागायची. मोठ्या मनानं मला क्षमा करा. रमाई, 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 अगं काय करतेस तू? हे माझ्यासाठी कोणाच्या तरी पायावर नाक घासतेस? माझ्यामुळे तुझ्यावर ही वेळ यावी इतका नालायक आहे का मी, रमाई? आणि तुला असं असं नाक घासताना पाहू? नाही रमाई, हे बघ, तू जे म्हणशील ते करायला मी एका पायावर तयार आहे. तुला योग्य वाटतंय ना, मग कर. काय वाटेल ते कर. अगं साखरपुडाच काय, तू म्हणशील ते मी करीन, पण असं कोणासमोर झुकायचं नाही रमाई. माझ्यासाठी तुझा मान सर्वात मोठा आणि महत्वाचा आहे. तुला असं कोणासमोर झुकलेलं पाहणं मला नाही होणार सहन, कदापि नाही. मी तयार आहे. तू जे म्हणशील त्याला तयार आहे. काय डाव टाकलाय वहिनीनी, दिगूला हा हा म्हणता गुंडाळला. काय सुभानराव, तुम्हाला ठाऊक आहे का इथे भुयार आहे? सगळ्या थापा. काय काय पोरखेड आहे का? हा, काहीही अर्थ नाही याला. का भुयार इथे मंदिर मध्ये? सांगतो, परकीय आक्रमण होतात, त्यांच्यापासून देवाची मूर्ती भंग होऊ नये म्हणून देवाला वाचवायला
रावळाखाली भुयार करण्याची पद्धत असते आणि ते गुप्त ठेवतात, कळलं? ह्या रावळात भुयारे हे कोणालाच माहिती असू नये. काय रे मारुती, तुला माहिती होतं भुयाराबद्दल? दशरथ, तुला? आणि काय ग शकू, इतक्या वेळा तू येतेस इथे, तुला माहित होतं भुयार आहे असं? नाही, मला पण ठाऊक नाही की रावळात भुयार आहे ते. घे सखू, ही कुदळ घे आणि घाल त्या चौथऱ्यावर. घाल अगं, घे ही, हा घाल चौथऱ्यावरती. अगं दागिने मूर्तीच्या खाली, चौथऱ्या खाली म्हणतेस तू, हा? मग मार ती कुदळ. अगं बघतेस काय, मार. घ्या. बघा बघा बघा, अहो कुठवर गेली मजल. आता काय विठुरायावर ही कुदळ घालणार? प्रत्यक्ष विठुरायाचा राऊत तोडणार? गावकऱ्यांना चालणार आहे का हे? अहो नाही चालणार, खबरदार कुदळ मारली तर. देवाला तरी सोडा. हो, सत्य तर बाहेर येऊ द्या. हो ना. आणि दागिने लपवण्यासाठी कुणीतरी देवाचा वापर केला असेल, हे चुकीचंच आहे ना? आता उगा आरडाओरडा करू नका. थांबा. मी तोडलेला चौथरा स्वखर्चाने पुन्हा बांधून देईन, पण सत्य बाहेर आलंच पाहिजे. सखू बाळा, जा तू तुझं काम कर, मी बघतो यांना. ही तर खूप भयंकर कसोटी आहे रे. आज तुझ्या पायाखालच्या चौथऱ्यावर मला घाव घालायला लागतोय. तू सखायस ना रे माझा, तर तुझ्यावरच फार. तू सांगशील ना तेच मी करेन.